करवणले मी असा पराशर पालेकर कोकण दे टूर आणि ब्लॉगर. तर आज मी जातोय पुन्हा आहे आज दुसरा दिवस मालेश्वर मंदिराची. इथे सर्व तयारी करतोय, तिकडे जातोय. चला तर आता जाऊया, तिकडे जाऊन बाकी बघूया काय करतायत, कशी काय तयारी. चला तर आता जातोय मी तिकडे जाऊन दाखवतो तुम्हाला बाकी. चला तर आत्ता आलो आहे म्हणजे डायरेक्ट कामालाच लागलो आहे. वरती स्क्वेअर पाईप बांधायचा होतो आणि मी सोमने दोघांनी मिळून बांधला वरती स्क्वेअर पाईप. बघता तुम्ही वरूनच व्हिडिओ केला आहे. बघता हे साईडला त्यांनी कामं सुरुवात केले आहेत सर्वांनी मिळून. बघताय तुम्ही. आता तर मी अजून वरतीच आहे, खाल्यावरती इकडे शूट करतोय जरा. बघताय तुम्ही. आपण झालं आवड डेकोरेटर्सवाल्यांनी काम सुरू केलं नाही आहे त्यांचा. मंदिराचं इथे सुद्धा काम चालू आहे. काही मध्ये बांबू बांधायचे राहिले होते, ते सुद्धा प्रथमेश बांधतोय वरती बांबू खाली अगोदर नाही. बघताय तुम्ही. हे तर पूर्ण झालं. मंदिराच्या समोरचं स्ट्रक्चर तर पूर्ण झालं आहे. इकडे काम चालू आहे, लाईटचं काम सुरू आहे. दावा डेकोरेटर्सवाले इथे त्यांचं लाईटचा इथे काहीतरी करतायत, काहीतरी युनिक असं तर आता आज आहे तिसरा डे. तर आता आले तिथे सर्वजण लाईटिंग करण्यासाठी. डावा डेकोरेटर्सवाले आहे आमचा गुड्डू. काही सोमोरंबे मध्ये कॉलर फिरतोय. तर त्यांनी डावा डेकोरेटर्सवाल्यांनी लाईट लावायला सुरुवात केली आणि काहीतरी ते युनिक करणार आहे. सुंदर अशी लाईट पाहायला मिळते. त्यांचं कंप्लीट झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवेनच कसं असेल ते. चला तर बघताय तयारी जोरदार सुरू आहे आमची मकर संक्रांतीची. बघताय हे मंदिर आहे आतमधून. गेल्या वेळेस बघितलं असाल, पुन्हा एकदा बघा. लाईटची व्यवस्था करतायत आमचे गुड्डूवर. मी बघताय तुम्ही घोड्यावर लावलाय मेटल. इकडे आता स्टेज टाकायचं काम सुरू करतायत सर्व मंडळाची माणसं. बघताय तुम्ही जमले तिथे. पाईप वगैरे आणला नाही आहेत. स्टेजसुद्धा आधी इकडे आणून ठेवले होता, हे बघताय तुम्ही. चला तर थोड्या वेळाने स्टेज टाकायचं तुम्ही दाखवत राहीन तुम्हाला मध्ये. तर आता मंदिराचं काम सुरू केलं नाही. तो कलर काढणारा दादा आलाय, वाडीतलाच आहे. तोही छान कलर काढतोय एकदम. एकटाच आहे, सर्व मंदिर रंगवणार आहे तो एकटाच. म्हणजे कालचा आणि आजचा म्हणजे उद्याचा दिवस. आणि आता आम्ही ते मागचं स्ट्रक्चर घालायला पुरं काही खड्डे पडतात तिथे. बघताय तुम्ही. बांबू वगैरे रोवून घेतले चारी साईडचे. आता वरती कैची वगैरे चढवणार, त्याच्यानंतर करणार आम्ही पूर्ण स्ट्रक्चर. आता इकडे स्टेज अर्धा घातल्याने आहे. बघताय तुम्ही. खूप कालपेक्षा तर खूप माणसं आली आज मदतीला आम्हाला. मंडळाला सहकार्य असंच करत राहा मित्रांनो. बघताय तुम्ही. इकडे एक्स्ट्रा लागणारे तर इकडे घेऊन जातात ते पाईप एक्स्ट्रा होते तर. बघताय तुम्ही. तर आत्ता एवढ्यात स्टेज झाला आहे, हळूहळू पूर्ण होईल. बघताय तुम्ही. हा गुड्डू ओरंबे काय करतोय ते बघा. हे इकडं करतायत काम आणि हा बघताय तुम्ही इथे खेळतोय. एकटाच काहीतरी करतोय तिथे. कामं नव्हती म्हणून आपले काहीतरी उद्योग करत बसतोय. बघताय गुड्डू ओरंबे. तर आत्ता इकडे यांची लाईट पूर्ण झाली असं लावून. त्याच्यानंतर ते लाईट ऑन करतील तेव्हा तुम्हाला दाखवेन कशी पेटते वगैरे ते. म्हणजे इकडे काम चालूच आहे अजून त्यांचं. लाईटमुळे दिसणं. बघताय स्टेज तर पूर्ण झाला आहे बऱ्यापैकी तरी. सर्वजण इथे आहेत इकडे वगैरे. आमचा इकडचं स्ट्रक्चर पूर्ण झाला असं. इकडे आता इतर कामं करतायत. बघताय तुम्ही. आत्ता झाली होती चहा आणि फरसाण खायची वेळ. त्याला तर आता फरसाण खातोय आम्ही. फरसाण खातोय. थोडीशी चहा वगैरे पितोय म्हणजे आता पितोय. तर आता चहा पितोय बघू शकताय तुम्ही. इकडे चहा झोपवण्यासाठी आणले होते. छानपैकी चहा पिली. आज पुन्हा कामाला लागणार. बघताय तुम्ही. इकडे त्यांचं पूर्ण लाईटचं काम पूर्ण झालं आहे आता इकडे. बाकी इकडे काही पाईप वगैरे सेट करतायत. जरा उघड का. तर माझा म्हणजे आपला यूट्यूब चॅनलचा लोगो बनवत होता सोम ओरंबे. बघताय तुम्ही. छानपैकी लोगो बनवला आहे. बघू शकता तुम्ही यूट्यूबच्या राहिला आहे प्रोफाईलला. तर इकडे काही जण शेकोटे घेत आहेत. इकडे अजून कामं करत आहेत. अजून स्टेज वाढवायचा होता तर ते अजून स्टेज वाढवायचा तिकडे चाललं आहे. हे बघू शकता लाईटिंग एकदम सुंदर केली आहे.
बघू शकता मंदिराचा पूर्ण व्ह्यू म्हणजे साईडचा जागा वगैरे खूप आहे इथे. आता स्टेजचे खालचे बांबू बांधतात सर्वजण, म्हणजे स्टेज हळू नाही म्हणून बांबू बांधले जातात खालती. त्याच्यावरती नमन असेल, कुठला तो नमन कोतडे गावचा नमन आहे तिकडे मंगळेश्वर मंडळा मकर संक्रांती दिवशी. तर सर्व हळूहळू काम करत आहेत. रात्रीचे वाजले, आता 1:15 वाजले. तर आता प्लॅन झाला होता तर आता आलो. तर आता आलो आम्ही हाफ फ्राय खाण्यासाठी. बघताय तुम्ही. चला तर जातोय. होऊ शकता किती गर्दी आहे त्या दादाच्या इथे. तर आत्ता आलो आहे त्याची क्वालिटीच्या दुकानात हाफ फ्राय खायला येतात खाण्यासाठी. बघतायच तुम्ही बघा, एकदम हातकंबा रिटा पेट्रोल पंपच्या एकदम समोरच आहे ते. बघताय तुम्ही बघा, तो आहे दादा. त्याची प्रोसेस बघा नक्कीच तुम्ही कसं करतोय तो. आम्ही सांगितले होते 3 हाफ फ्राय. आम्ही आलो होतो, मी गुड्डू मुरुंबे, सोहम मुरुंबे आणि मी तिघं आलो होतो हाफ फ्राय खाण्यासाठी. बघताय तुम्ही त्याची हाफ फ्राय बनवायची प्रोसेस बघा, एकदम युनिक आहे. त्या दादाचं नाव आहे संतोष दादा. आम्ही त्याला संतोष दादा म्हणूनच हाक मारतो. बघता येतं छानपैकी एकदम अंड तोडून ते तव्यावरती टाकून त्याच्यावरती मसाले वगैरे त्याचे घरगुती मसाले तयार केलेले आहेत. त्याने एकदम कांदा वगैरे टाकून एकदम परफेक्ट असं तो करतोय. बघताय तुम्ही. तर आत्ता लावतोय तो तडका. बघताय एकदम झणझणी त्याचं आम्ही बोललो कर त्याला, जास्त तिखट वगैरे तर असं करतो. आता करतोय तडका मारायला वरती. बघताय तुम्ही. जर तुम्हालाही हाफ फ्राय खायचा असेल तर तुम्ही या लोकेशन मी व्हिडिओमध्ये देतोय. तरी सांगतो हातकंबा टिट्टा पेट्रोल HP पेट्रोल पंपासमोर. रात्रीचं सकाळपर्यंत म्हणजे रात्री ते सकाळी 5 चला तर आता आम्ही हाफ फ्राय खाऊन निघालोय. तुम्ही कधी येऊ शकता. रात्री झालेले 260 झाले होते तिघांचे. ते पैसे वगैरे दिले तिथे. मग आता चाललोय घरी. हे बघू शकताय हे दोघांचे सोहम रेडी झालं इथे आणि गुड्डू मुरुंबे. चला तर आता जातोय घरी. छान. चला तर आत्ता रात्रीचं वाजले 2 आणि आता आम्ही जातोय गावामध्ये. चला तर भेटू नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत बाय. उद्याचा ब्लॉग सर्व भेटू. नाही उद्याचं काम आहे. उद्या आहे 3रा दिवस.